जरांगेंच्या उपोषणाआधीच मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये पोहोचणार। सकाळी 9 वाजता आमदार प्रसाद लाड अंतरवालीमध्ये चर्चेसाठी येणार। एल निनोच्या संकटामुळे राज्याच्या अडचणी वाढणार। सरासरीच्या केवळ 88% पावसाचा अंदाज। पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा। तर मुख्यमंत्र्यांकडून 30 जूनपूर्वी कर्जमाफीचा पुनरुच्चार। अकोल्यासह पूर्व विदर्भातील जिल्हे सूर्याच्या आगीत होरपळले। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक 47 अंश तापमानाची नोंद। तर उत्तर प्रदेशातील बांदामध्ये पारा तब्बल 48 अंशांच्या घरात। राज्यामध्ये पेट्रोल डिझेलसाठी अनेक ठिकाणी रांगा। डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची वणवण। लासलगावमध्ये ट्रक उपलब्ध नसल्यानं व्यापारी असोसिएशन लिलावात सहभागी होणार नाही। कांदा उत्पादक संकटात। मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक। संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना, धाराशिवचे पदाधिकारी उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे काय कानमंत्र देणार याकडे लक्ष। राष्ट्रवादी पक्षातील समज गैरसमज पूर्णपणे संपुष्टात आले। सुनील तटकरेंचं मोठं विधान। कालही नाराज नव्हतो, आजही नाही म्हणत राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष मिटल्याचे संकेत। नेतृत्वाच्या संभ्रमामुळे राष्ट्रवादीचे काही आमदार शिवसेनेच्या संपर्कात। मंत्री संजय शिरसाट यांचा दावा। तर माहिती कुठून मिळाली हे शिरसाटांना विचारणार तटकरेंचं विधान। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक। तर खोट्या फिर्यादीवरून कारवाई, हा विकास लवांडेंचा आरोप। मुंबईपेक्षा नवी मुंबई विमानतळावरील प्रवास महाग। 1 जूनपासून वापरकर्ता विकास शुल्कामध्ये वाढ होणार। पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंड दहशतवाद्याचा खात्मा। पीओकेमध्ये हमजा बुरहानची गोळ्या झाडून हत्या। 2 अज्ञात हल्लेखोरांनी संपवलं।